छान छान. इकडे ही सीट कोणी दारूसाठी कोणी ठेवली आहे? तुम्ही तुमची दारू ठेवली तिकडे? अरे हां, नाही नाही, असं काय तुम्हाला असं नाही म्हणत त्याचे 500 वेगळे द्या. घाबरलीच ती एकदम. अरे ह्याचे वेगळे देतील का? आणि कोरोना पण इथं आहे. तुम्ही श्रीमंत आहे वाटतं. तुम्ही त्याच आहात ना की नवऱ्यावर नाही आले त्याच आहे ना? तुम्ही तुम्ही ते वाटतंय 4 more shots प्लीज. कडक कडक यार. तुम्ही सगळे जॉब करता की नवऱ्याच्या पैशावर मजा करताय? जॉब करता. अरे मस्त मस्त. प्या प्या, असंच करावा. अरे तू आधी पण आलायस ना? आणि तू अच्छा तुम्ही लोक. अरे हा यांना पाहिलंय. आणि तू काय रिक्षावाला आहेस का रे? तुम्हाला दिसत नसेल त्याने काय केलंय, मांडीवर नॅपकिन ठेवलंय. AC फास्ट कर. तुला एवढा घाम आला की तुझी मांडी कशी भिजते? पण बिअर पितो मग खालून काढतोच लगेच. तिकडे पण ते ना, ती पण भिजेल. तुला AC नाही, तुला अडल्ट डायपर देतो. आणि ही सगळी टोळी तुमची आहे. हे सगळे मागचे नाही त्या मुलींनी डिसोनच केलाय. काय तू पण नाही आहेस? नाही ना. अरे हां हां ठीक आहे. आज तुम्ही कुठून आले आहे तुम्ही लोक? अंधेरीचे वाटत नाही तुम्ही. असं वाटतं मला. त्या मुली तर बिलकुलच त्यांनी त्या अशा म्हणाला की तिकडे बसलो आम्ही. यांची सावली पडते आपल्यावर. घरी गेलो आंघोळ करायला. ठीक आहे चला, आपण एखाद्या कपलवरनं सुरुवात करू. ठीक आहे. कोण आहे मर्चंट नेव्हीवाले? कोण आहेत? अच्छा तुम्ही मर्चंट नेव्हीवाले आहे. पण मर्चंट नेव्हीवाला आहे ना. मग काय तू भाऊ नाही आहे आता? अच्छा अच्छा कपल बोललो. आणि कोण आहे मर्चंट नेव्ही? अच्छा तू आणि तू ह्यांच्याशी बोलू ना आपण. चालेल ना? तुम्हाला लग्न झालंय ना? अरे मग काय टेन्शनच नाही ना. हां कडक. हां दे माईक. हां हॅलो हॅलो. हे डॉमिनेट घरी जाऊन करायचं. ठीक आहे ना नवरा? ले माईक नीट पकड. चपाया गोल बनवते का? मला एकदम ती गंगूबाई नॉन मॅट्रिक आठवली. काय नाव आहे भाऊ? मयुरेश. मयुरेश. काय करतोस आयुष्यात? मी मर्चंट नेव्हीमध्ये. अरे कडक. आणि किती महिने बाहेर असतोस? मी 6 महिने. आणि 6 महिने मग काय करतोस? 6 महिने घरी असतो. अरे ते 6 महिने नाही ऐकायच्या. जेव्हा नसतोस तेव्हा काय करतोस? तिकडे सोय काय असते? सोय काय नसते. तू पण तोच आहेस ना? आणि बहिणीबरोबर आलेस? हो तेच असतं. काय करता 6 महिने? मग कसं करता? हा ते तर असतंच. पण दुसरा हात थोडी कापून घेतील. ताजमहल थोडी येतो बरोबर की हात इथेच ठेवून जायची. हा काय करतो 6 महिने? 6 months जॉब असतात. हां. मेंटेनन्स सर्व्हिस वगैरे. काय काय काम असतात तुझा रुटीन सांग तिकडे. माझं रुटीन इंजिन मेंटेनन्सचं, प्लॅन मेंटेनन्स बघायचं आणि मेंटेनन्स. कसं करता ते तुम्ही? इंजिन कसं मेंटेन करता? इंजिनचं ऑइल चेंज करायचं, त्यांचं बरंच काय असतं. म्हणजे तू जावेद आहेस? येस करेक्ट. मेकॅनिक आहे. पानाला रे पानाला. पाना आणायला असं सगळं करतं. तिकडे खोबरेल तेल लावतं. मग काय मग या कामासाठी 6 महिने जायचे काय करत? पैसे मिळतात ना. अरे अब्दुल्ला पाठवतो 30,000 महिने. तुला आयुष्यात हेच बनायचं होतं? हा म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. अच्छा तू मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलीस? त्याच्यानंतर मग शिपवर ॲज अ इंजिनमध्ये काम करतो. अच्छा पण जर तू मेकॅनिकल इंजिनियर होतास, तू जर असाच मेन स्ट्रीम जॉब घेतला असतास आणि मुंबईमध्ये राहिला असतास तर सॅलरी कमी आहे का? हां सॅलरी किती? भरपूर कमी आहे. म्हणजे दुप्पट आहे, तिप्पट आहे, किती जास्त आहे? तिप्पट आहे. अच्छा. आणि त्याच्यासाठी तू कॉम्प्रोमाइज केलीस तुझे 6 महिने. येस. आणि जेव्हा ही शिप पोर्टला वगैरे लागते काय नाही जास्त टाइम नाही राहत. आता किती टाइम लागतो तुला? 12 तास भरपूर आहेत. 12 तास शिफ्ट असतात ना. मध्ये शिफ्ट मध्ये टाइम नाही मिळत ना जायला. नाही पोर्टला लागल्यावर पण काम असतं का? हा पोर्टला लागल्यावर पण काम असतं. पोर्टला लागल्यावरच काम असतं. तू कारण तू इंजिनियर आहेस म्हणून बाकी लोक मजा करायला जातात. मग त्यांचं सांग ना आम्हाला. मध्ये जातात मजा करायला. आणि कुठे कुठे जातात? तुमचं लास्ट कोणत्या पोर्टला लागलेली शिप? बायको फुल अशी झाली. हा तुला माहितीये? तुला नाही माहितीये? मला माहितीये कारण माझे मित्र पण आहेत. हे नेहमी जे मित्रांची स्टोरी असते ना ती स्वतःची असते. हा लास्ट बार्सलोनाला लागले. बार्सलोनाला गेली आणि मग लोक गेलेली बाहेर. अच्छा मग तू शिपचं मेंटेनन्स करत होता? ते स्वतःची ऑइलिंग करून आले. करेक्ट. ते जे काही करत होते ते करत होते. पण तू पाहून तर तुला असं वाटत असेल ना की यांची मजा चालू आहे. हा वाटतं ना. मग तू मग नाही जात. पण लग्नाच्या आधी तुझा काय सीन होता? लग्नाच्या आधी पण नाही जायचं मी. नाही इथे लिहिलंय माझ्या
नाही द्यायचं, नाही हे द्यायचं. हिला असं सांगितलंय. हा, सगळ्यांना असंच सांगतो मी. सगळ्यांना असंच सांगतो. सगळ्यांना असं सगळ्यांना सांगतो. असंच सांगतो. काय खोटारडं आहे तरी. असं कधी होतं का? होतं ना. असं आपण खाऊ गलीला गेलो आणि खाल्लंच नाही काही. येतात उपाशी कोणी नाही. काय काय लोक विंडो शॉपिंग करून येतात. हा मग तू हा विंडो आता ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा न बायको पण म्हणजे फसलाय ठीक आहे. लग्नाच्या आधीच सांग ठीक आहे हा. की विंडो शॉपिंग साठी कुठे गेलेलास म्हणजे पाहिलं तर असशीलच ना. हा, स्ट्रिप्स क्लबला वगैरे जातात कोणत्या लोकं. देशातला गेलेलास? रॉटरडॅमला वगैरे. कुठे? रॉटरडॅम ऍम्स्टरडॅमला गेलास आणि कसा होता अनुभव? एकत्रच होतो. ही होती बरोबर. मजा नाही येते ना. खोटारडे सांग ना काहीतरी घरा. मजा करतात. कधी मुली पण एकटा नाही मजा गेलं? करतात. एकटा नाही गेलं. असं नाही झालं तुम्ही स्ट्रिप क्लबला गेलात आणि ती मुलगी म्हणाली अरे सर इधर सर आज नवीन परमनंट माल घेऊन आलं. असं नाही झालं कधी. असं नाही झालं. ठीक आहे आता तिला द्या. आता हिला जाणून घेऊ आपण. हाय काय नाव आहे? नंदिनी. हा हा ठीक आहे आडनाव वगैरे सांगायला लागली ती. नंदिनी किती वर्ष झाली लग्नाला? 6 वर्ष. आणि लव्ह मॅरेज होतं अरेंज मॅरेज Arrange होतं? marriage. अरेंज मॅरेज. मग जेव्हा हा दाखवला तेव्हा पण हा शिपवरच होता ना म्हणजे हो, काम हो, करत होता. हो, मग तू अशा मुलाला का हा म्हणालीस? मम्मी तुम्ही पप्पा थांबा रे पैसा करतायत. तू सांग तुझं उत्तर. हा मम्मी पप्पानी बघितलं होतं ना. हा मम्मी पप्पांना आवडला मग तू बोला ना मम्मी तू कर मग. एवढं आवडलं तर घेऊन तुम्हाला तर पप्पा पण आवडलेले. हा मम्मी पण तू अशी होतीस की आई बाबा म्हणाले हा तर हा मग तू याला भेटलीच नाहीस लग्नाच्या आधी? भेटलो. म्हणजे त्यांनी अप्रूव्ह केलं मग तुला वाटलं की हाच आहे पण तू जेव्हा भेटलीस तुला पण आवडलं असेल ना? हा आवडला हा ना. मग तुला काय आवडलं ह्याच्यात? अरे काहीतरी आवडलं असेल ना. काय खोबरेल तेल घेऊन आलेलं अभी ठीक करके देतो अभी समजा. हा हे माझं एज्युकेशन फार कमी आहे तर तो तरी मला हा बोलला म्हणून म्हटलं ठीक आहे जाऊ दे. हा बोललाय तर अच्छा ओके. तुला कोणी हा नव्हतं बोलत का? नाही हे थोडं उलट वाटतं ना. युजली मुलं अशी असतात की आपल्याला कोणी हा नाही बोल. किती कमी म्हणजे किती कमी शिकली आहेस तू? मी नर्सिंग केलंय डिप्लोमा. अरे मग केलंस ना. हे तो म्हणतोय मी तर 12वी पास आहे. आणि अच्छा तू नर्स आहेस म्हणजे नर्स होते. आता मी पॉवर योगाचे क्लासेस. अरे कडक म्हणजे ह्याचे पैसे उधळतेस. ही मी कमवते. अरे कडक. पण जेव्हा नर्स होतीस तेव्हा कसा होता अनुभव तुझा? कुठे काम खूप छान करायची? होती. मी पुण्याला होते. आणि काय काय पेशंट पाहायला मिळायचे असं? मी ICU मध्ये होते ना अरे. तर सगळे पेशंट्स असतात. हा मजा यायची ICU मध्ये. फुल थंडी असते ना एकदम. मग तुम्ही काय करता असं पांघरून घेऊन जाता का? हो. की आता मरणारच याचं घेऊया असं? नाही असं काही नाही. असं सर्वात जास्त रक्त काय पाहिलंयस तू? मी आता एक माईक जवळ ठेव. हा हा आठवत नाही या. आता झाले बरेच वर्ष झाली. ते सगळे ही तुझं रक्त काढेल ना ती म्हणते असं कसं चालेल? काहीतरी सांग ना असं काहीतरी ऑपरेशन थिएटर मध्ये तू असं पाहिलं जे तू विचार केला हे कसं झालं असेल? ऑपरेशन थिएटर मध्ये नाही. अच्छा बाहेर एक प्रोसेस चालू होती. हा माईक जवळ ठेव आणि हा. हा, एक प्रोसेस काय प्रोसेस? ह्याची कॅन्सरची अरे तुम्ही थांबा रे याचा नॅपकिन पडला. हा तू एक प्रोसेस चालू होती कॅन्सरची. कॅन्सरची आपलं कॅन्सर डिटेक्ट होतो ना त्याचे एक टेस्ट असते. आपल्या बोन मॅरो बोलतात त्याला. हो एवढं लवकर आठवलं. क्लिअरली नर्सिंग मध्ये पण खालीच होती. हा ठीक आहे बोन मॅरो. हा मधून हे आतला एक पार्ट काढतात. बरोबर. थोडासा, ठीक आहे. आणि मग ते बघत होते तेव्हा रक्त येत होतं भरपूर कारण की आपल्या आतल्या बोन मधून ते एक मास्क काढतात. बरोबर. हा बस तेव्हाच खूप घाबरले होते. बस तू घाबरलीस? हा. मग तू काय म्हणालीस? काही नाही. डॉक्टरांना मला डॉक्टर शिवा त्याला. मी योगा क्लासेसला जाते आता मला लग्नच करायचं आहे. आणि डिलेव्हरीच्या वेळेस एकदा डिलेव्हरी पाहताना हा हे मजेदार. हा डिलेव्हरी पाहत होतीस मग काय झालं? तेव्हा चक्कर आली. तेव्हा खूप रड जातं ना. मुन्ना तू सच में नर्स है ना मुन्ना? स्टार्टिंगला चक्कर आली. हा मग त्याच्यानंतर प्रोफेशनल झाली हात टाकून काढायची सर अभि निघाली म्हणून त्याची लग्न गेली. खोबरेल तेलच लावत्या. घरचा व्हॅक्युम क्लिनर आहे. ती बाई म्हणते अरे मी प्रेग्नेंट नव्हती गॅस आलेला आतडी काढली माझी बाहेरीने.
ए मागची भडकली मग मागचीचा विश्वास उठलाय. ते नर्स लोक हरामीच असतात. फोनमध्ये पाहिले मी. ते घ्यायच्या होतं. बेस्ट गोष्ट काय वाटते तुला? चांगला मुलगा आहे. चांगला मुलगा आहे तो. आणि हा जेव्हा जातो 6 महिने तेव्हा तू काय करतेस? मला एक मुलगा आहे. हा तू हा. आम्हाला बोल ना, मला काय? तो घाबरला त्याने. म्हणते त्या हॉस्पिटलमध्ये बोन मॅरो आणि DNA टेस्ट पण करावी लागेल. आम्हाला आमचाच आहे ना. हा ठीक आहे. हा मग त्या मुलावर तुझा टाइमपास होतो असं? किती वर्षाचं आहे? 3 वर्षाचं आहे. हा मग टाइमपास. आणि मी क्लासेस घेते ना, हा, तर आणि माझं फुल डे बिझी असतो. क्लासेसमध्ये काय 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 शिकवतेस योगामध्ये? पॉवर योगा शिकवते. पॉवर योगा आणि नॉर्मल योगामध्ये काय फरक असतो? फरक आहे. हा सांग ना आम्हाला. अरे म्हणते पॉवर आहे रे. कसे रे? हा तू सांग हे थोडे ते एक हाय इंटेन्सिटी वर्क. काय 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 हाय इंटेन्सिटी वर्क. हाय इंटेन्सिटी योगाचे आसन असतात. हां त्याच्यात आपल्याला वेगवेगळ्या हां कसं होतं? वेगवेगळ्या व्हेरिएशन मध्ये आपण क्लास घेते. म्हणजे हां काय व्हेरिएशन काय आहेत? व्हेरिएशन म्हणजे ताडासन मध्ये उभे आहोत तर हँड मुवमेंट्स असतात. ताडासन मध्ये ऐक, नवीन एक कस्टमर मिळालाय. बंद नकोत. ही म्हणते माझा क्लास बंद, मी नर्स बंद. हा पेशंट नागडा का? ताडासन म्हणजे ते काय असतं, कसं असतं ते? स्टँडिंग मध्ये उभे असतात. स्टँडिंग मध्ये उभंच. खूप शिकलेली बायको मी. झक मारली आणि मच्छरणी. आणि तुला असं सर्वात विचित्र काही क्लायंट मिळालंय कधी योगामध्ये? पण पॉवर योगा, सॉरी. नाही नाही. आणि हा टॅटू आहे ना तुझ्या गळ्यावर, जिकडे कॉलर बोनवर, काय त्याचा अर्थ आहे काही? हो, स्कॉर्पिओ. अच्छा तू स्कॉर्पिओ आहेस? Yes. मग तू इथेच बनवून टाकलंस ते? येस. का असं तुला सगळ्यांना सांगायचंय? हा. पण ह्याचा प्रॉब्लेम आहे ना, तू इकडे बनवलंस मग कोणाला तुला माहिती नाहीये त्याचा अर्थ काय. का? मग सांग ना काय अर्थ आहे? इथे ना स्कॉर्पिओ. बस. बस. आणि हा काय आहे? हे लोक मार. तू मार ना. रुस्तम पावरी म्हणाला गोळी मार. ती म्हणाली मी स्कॉर्पिओ म्हणाला. हा काय बोलतो? अरे अरे तुझा मिडल नेम नाही विचार. एकदा दोघांसाठी टाळा होता.